बाबासाहेबांची विचारांची जयंती हा भव्य करायची आपल्याला, काय बोललो? बरोबर. लाइटिंग, डीजे, मिरवणूक धमाल करूया. करूया रे, जबरदस्त करूया. फक्त मेहनत घ्या. वर्गणी जास्तीत जास्त गोळा झाली पाहिजे. बघू आणि किती गोळा झाली वर्गणी. काय भाऊ, जय भीम भाऊ. काय बोलतो? ए वाटे ना, चल निघ. चहायला काय फालतू करतो, हट. बाबा भाऊ, आपण वर्गणी आणल्या 2000 रुपये आहेत. भाऊ तो बघ म्हातारा चाललाय. चायला वर्गणीसाठी आज या उद्या या म्हणतो नेहमी. काका, हो काका, आईला बघून पण पुढे चाललाय बघ कसा. भाऊची शाळा घेतलीच पाहिजे. चला 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 चला. हो ना, वर्षातून एकदा वर्गणी द्यायला सुद्धा ही रडतात. हो काका, वर्गणी कधी देणार? देतो ना 1-2 दिवसात. काय 1-2 दिवसात? नेहमी हेच बोलता. नाही नक्की देतो. नाही, यांच्या असेच नाटके. काय हो, तुम्ही वर्गणी दिली नाही तर जयंती होणार नाही का? आणि असे देऊन देऊन किती देणार? त्याला नाही तर नाटके बघा किती. नाहीतर काय, गद्दारी करतात आपल्या बापाशी. खरंच भावानं माझ्याकडे पैसे नाहीत. 2 दिवसांनी मी नक्की वर्गणी देतो. तुम्ही काय देणार आहे? देणार आहे काय तर आम्हाला. देतो रे, देतो. 2 दिवस थांबा. 2 दिवसांनी माझ्या मुलीचं ॲडमिशन आहे. 2 दिवसात जर तिचे पैसे नाही भरले तर वर्ष वाया जाईल. 2 दिवस ती जेवलेली नाही आणि पैशासाठी मी वनवन फिरतो. 2 दिवसांनी मी नक्की तुमची वर्गणी देतो. 2 दिवस थांबा बाळानो, नक्की देतो. काका सॉरी काका, म्हणजे खरंच आम्हाला माफ करा. हे घ्या, ही जमा झालेली सगळी वर्गणी. आपल्या ताईची फी भरा. बाळानो जयंती, त्याचं टेन्शन घेऊ नका. आपली बहीण शिकली पाहिजे. हीच बाबासाहेबांची खरी विचारांची जयंती. तिच्या डोळ्यात आनंदानं फुलणारं चांदणं हीच आमची भव्य लाइटिंग. तिच्या चेहऱ्यावर समाधानाने पसरलेले हास्य हाच आमचा भव्य दिव्य सोहळा. तिला सांगा तिच्या पाठीशी तिचे भाऊ खंबीरपणे उभे आहेत म्हणून. आपले कोणतेही भाऊ बहीण शिक्षणापासून वंचित नाही राहिले पाहिजे. हीच खरी बाबासाहेबांची विचारांची जयंती. बोला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.